नमस्कार. आपलं पूर्ण नाव? राजेश देवराजू वाळके. ठीक आहे. आपण पालोरा. हां, आपण कोणत्या पिकाची शेती करता? कापूस. कापूस. आणखी काही? फक्त कापूस? तुरी कापूस. तूर आणि कापूस. तूर आणि गेल्या 10 वर्षापूर्वीपासून आपल्या शेतीमध्ये काय फरक आला? म्हणजे काय बदल झाला? फरक म्हणजे आता त्याच्या खताचे प्रमाण वाढत चाललं हर वर्षाला. हर वर्षाला खताचे प्रमाण वाढत चाललं. पहिले आपण जेव्हा 20 किलो टाकत होतो त्या ठिकाणी आता 40 किलो टाकायला लागून राहिलं. हां, प्रत्येक हर वर्षाला 10 किलो वाढत जाईल. पीक वगैरे उत्पन्न वगैरे कसं ते येते? खत फर्टिलायझर जर नाही वापरलं तर फसल कमीच होणार आहे. आणि मातीची जी सुपीकता वगैरे आहे ती सुपीकता आहे ती कमी होत चालली आहे. 10 वर्षापूर्वी खूप चांगली होती. तो अभी पिछले 10 सालों में आपको कुछ फ़र्क दिखा है क्या खेती में? हाँ, 10 साल से पहले अच्छा होता था। अभी ये केमिकल जैसे निकला है और क्या बोलते खाद बहुत ज़्यादा लगता है। पहले 10-5 बैग में हो जाता, अभी 25-30 डाल दी तो कुछ भी नहीं होता। अच्छा, मतलब आपको खर्चा जो है वो बढ़ गया है। बढ़ गया। और जो प्रोडक्शन है मतलब 1 एकड़ में सपोज़ आपका जितना माल पहले निकलता था आज से 5-6 साल पहले उतना निकलता है कि उससे क्या हुआ है? पहले 5-6 साल में 10-12 कुंटल होता था। ओके 3-4 एकड़ में। अभी तो उससे भी 0 3-4 कुंटल होता है। ओके। और आपके खर्चे भी बढ़ गए हैं? खर्चे बढ़ गए। तो मतलब खाद मिट्टी बहुत का जो उपजाऊ है वो भी कम हो गया है? हाँ, मिट्टी केमिकल की वजह से खराब हो गई। ओके, तो इसको हमको फिर से ठीक करना पड़ेगा। और पानी ज़्यादा लगता होगा अभी क्या? पानी खेत में कुआं है ना, पानी। ओके ओके ओके। नमस्कार आशीष भाऊ। भाऊ, थोड़ा सा फीडबैक लेना है आपसे। जो पिछले साल अपन ने जो बायोचार का काम किया आपके खेत में, तो उसका थोड़ा सा फीडबैक चाहिए। तो भाऊ ये साल, पिछले साल जब अपन ने बायोचार आपके खेत में बनाए हैं और डाले हैं, तो तुम्हाला कोणते फायदे दिसून आले आहेत? जिथे बायोचार जे आहे ते आपण केलं आहे तिथे कसं पराठीची ग्रोथ पण चांगली झाली आणि पराठीचे जे झाड आहे ते हिरवगार आणि व्यवस्थित झालेलं आहे. त्याला खताचे डोस कमी लागलेला आहे. अब पाणी पण कमी लागलेलं आहे आणि आपल्याला तिथे पाणी देण्याची आवश्यकताच नाही पडली. पण तिथे पराठी जी आहे ती आधीपेक्षा बायोचारच्या ह्याच्याने ग्रोथ जास्त केली आहे त्या पराठी. और फर्टिलाइजर वगैरह में कुछ कमी आई? फर्टिलायझर तर एकदम बेस्ट आहे. तिथे फवारणीची आवश्यकता नाही पडत तरी पण आपण स्प्रे केला आहे. नमस्कार शिवभाऊ. आम्ही फीडबॅकसाठी आलो. ते बायोचार बनवलं होतं आपण तुमच्या शेतामध्ये, त्याच्या अनुसरून फीडबॅकसाठी आलो. तर माझे 3-4 क्वेश्चन आहे तुम्हाला, तर त्यांचे तुम्हाला उत्तर द्यायचे. तर माझा पहिला क्वेश्चन असा आहे की आपण तुमच्या शेतामध्ये जो बायोचार बनवला आपण आणि तो वापरला त्या जमिनीत, तर तो बनवलेला बायोचार त्या जेवढ्या जमिनीत वापरला आहे तर त्याचे फायदे काय दिसून येतात तुमच्या शेतामध्ये? झाड हिरवगाळ आहे आणि झाडांनी फ्लॅश सोडलेला नाही, अजून बी टिकवणं आहे. अच्छा, त्याचा व्यवस्थित वाटतं. म्हणजे झाड एकदम व्यवस्थित आला आहे आणि हिरवगार दिसून राहिला आहे. दुसरा प्रश्न असा आहे की ज्या भागात आपण बायोचार वापरला आहे त्या भागात पाण्याची उपलब्धता कशी काय? म्हणजे जमीन ओलीच आहे की वाढून गेली आहे? बाकी पाणी एक पाण्यानंतर आता ओलीच आहे आणि याच्यानंतर पाणी लागण्याची शक्यता नाही, कारण आता. अच्छा, म्हणजे जमीन ओलीच आहे आता, पण ओलावा पकडूनच आहे जमीन. अच्छा. तिसरा प्रश्न आपला असा आहे की आपण जे वापरला बायोचार बनवून तुमच्या शेतामध्ये ज्या भागात वापरला त्या भागात खताच्या प्रमाणाचा कसा काय झाला? म्हणजे खत बाकीच्या तुलनेत किती % कमी झालं? 20% इकडे कमी लागला. 20% कमी लागला आहे बाकीच्या तुलनेत. अच्छा, म्हणजे ज्या भागात आपण वापरला आहे त्या भागात 20% आपल्या खत कमी लागला आहे. बरोबर. ठीक आहे, धन्यवाद शिवभाऊ.